आज बोशी गावाला म्हशींच्या शर्यती बघायला गेलतो. तिथं असं काही घडेल असं वाटलं बी नव्हतं. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आणि विशाल आलतो बोशी गावाला म्हशींच्या शर्यती बघायला. आणि आपल्यासोबत प्रणव आणि प्रदीप बी होते. शर्यत चालू व्हायच्या अगोदरच विशाल उड्या मारत होता. पहिला राऊंड होता बारक्या रेडकांचा 400 मीटर. तो संपायलाच 1 वाजले. आता सुटणार होते मशीनचे राऊंड, ते बी 800 मीटर. त्याच्यासाठी आम्ही आलो सोनी रोडला. हा गडी शर्यत चालू व्हायच्या आधी लय उड्या मारत होता आणि उन्हात तानाचा बसलाय आता एका कडाला. मशीनचा राऊंड चालू झाला आणि पहिली मसच मधून परत गेली. शर्यत तर तिकडच चालू होती. तिथंच मला ऊसाचा एक ट्रॅक्टर दिसला. प्रणवला म्हटलं चल ऊस तोडून आणूया खायला. ऊस बी लवकर तुटत नव्हता, कसा बसा तोडून आणला. आणि हा विशाल ऊस आणाय माग आणि खायला पुढं. तेवढ्यात आपल्याला कामावरला मित्र शिवराज भेटला. हा तर मिर्जावरून शर्यती बघायला आलता. म्हस याच्या अगोदर म्हशीच्या मालकाने सांगितलं म्हस मारत्या, सगळेजण बाजूला व्हा. तेवढ्याच हळूच प्रणव म्हणला आमचं काय नाही हो, तुम्हालाच म्हस मार. आणि नेमकं तसंच हो का, म्हस भुजली आणि मालकाच्या अंगावरच गेली. सदैवाने ह्या घटनेत कोणाला काही लागलंच नाही. संपूर्ण शर्यत संपायला दुपारचे 2 वाजले आणि आम्हाला भुका बी लय लागलेला. तर भावानो, आम्ही जातो घरी. तुम्हाला ब्लॉग आवडता लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा विसरू नका. पुन्हा भेटू. बाय बाय.